नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. थंबनेल बघून तुम्हाला सुद्धा आनंद झाला असेलच आणि मलाही आनंद झालाय, कारण हा आपल्या चॅनलवरचा मोस्ट अवेटेड मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. मी सगळ्यात पहिला व्लॉग केला होता तेव्हापासून ते आत्ताच्या शेवटच्या व्लॉगपर्यंत सुद्धा एखाद दुसरी कमेंट असायचीच की तुझं हेअर केअर रुटीन काय आहे, तू केसांसाठी काय काय करतेस, काही हेअर टिप्स वगैरे शेअर कर. आणि मलाही हा व्हिडिओ बनवायचा होता, पण मला जर असं वेळ घेऊन व्यवस्थित शांतपणे व्हिडिओ करायचा होता, कारण खूप सारे वेगवेगळे फॅक्टर्स इन्वॉल्ड असतात जेव्हा आपण हेअर केअर रुटीनबद्दल बोलतो, गप्पा मारतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये मी कुठले प्रोडक्ट्स वापरते किंवा काय डाएट फॉलो करते किंवा कुठल्या एक्सरसाइज करते हे सगळं सांगणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲब्सोल्युटली नॉन स्पॉन्सर्ड आहेत, कारण त्या मी लहानपणापासून फॉलो करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो सगळ्यात आधी केसांबद्दल मला जेव्हा जेव्हा कॉम्प्लिमेंट्स मिळतात, मला असं वाटतं की हे अनुवंशिक आहेत, हेरिडिटी आहेत. माझ्या आईचे केस खूप लांब होते तिच्या यंग एजमध्ये, अत्यंत लांब, छान अशी जाडजूड वेणी यांचे मी तिचे कॉलेज टाईमचे फोटोज बघितलेत. ती अशी एकतर ती माझ्यापेक्षा उंच आहे, त्यात ती प्रचंड बारीक होती आणि त्यात तिचे ते केस आणि लॉंग वेणी आणि ती जीन्स आणि शर्ट वगैरे घालायची. सो त्यावेळेस ती काय कमाल दिसायची. ओके, डायव्हर्ट होते पण चांगल्या गोष्टीमध्ये डायव्हर्ट होते बाय द वे. सो माझे केस त्याच्यामुळे ते अनुवंशिक आहेत. बाबांचे पण केस छान, बाबांचे केस स्ट्रेट आणि छान सिल्की आहेत. आईचे केस लॉंग होते, त्याच्यामुळे ते अनुवंशिक आले आहेत. मी फक्त एवढंच केलं, मी त्यांना जपलं आहे, मी त्यांची छान काळजी घेते, कारण मलाही ते आवडतात. 10वीपर्यंत बरं माझे केस छोटेच होते, शॉर्ट हेअर होते. आणि 11वी-12वीमध्ये चुकून अभ्यास करता करता वाढले, मग ते मला आवडायला लागले आणि मग मी तेव्हापासून ते मेंटेन करायला लागले. सो माझे केस नॅचरलीच सिल्की आहेत. आत्ता ते 2-3 दिवस झाले धुतले नाही की मग ते वेव्ही होतात, पण केस धुतल्यानंतर साधारण ते सिल्की असतात, स्लाईट वेव्ही होतात, बट अदरवाईज ते स्ट्रेटच असतात. म्हणजे एक दीड दिवस झाला की त्यांना हळूहळू तेल सुटायला लागतं. सो नॅचरली ते तसे ऑइली आहेत, त्याच्यामुळे मग मला ते वारंवार 3 दिवसांनी 4 दिवसांनी धुवायला लागतात, आठवड्यातनं 2 धुवायला लागतात. सो असा साधारण माझ्या केसांचा पोत आहे, असा साधारण माझ्या केसांचा पॅटर्न आहे. सो येस, हे माझ्या केसांबद्दलचं बेसिक. आता आपण सुरुवात करूयात त्या 4 महत्त्वाच्या गोष्टींना. सगळ्यात पहिलं आहे डाएट, दुसरं आहे वर्कआउट आणि झोपेचं महत्त्व, तिसरं सगळ्यात महत्त्वाचं इतर काही टिप्स ज्या आपल्याला फॉलो केल्या पाहिजेत, आणि चौथं म्हणजे मी कोणते प्रोडक्ट्स वापरते. सगळ्यात आपण आधी पहिल्यांदा सुरुवात करूया डाएटपासून. बऱ्याचदा तुम्ही ऐकता की तुम्हाला कुणीतरी म्हणतं किंवा तुम्ही कुणाला तरी म्हणतात की हां डाएट करतेस ना, तू काय काय करतेस. तर पहिली गोष्ट म्हणजे डाएट करतेस किंवा डाएट करणं याचा अर्थ उपाशी राहणं नाही. डाएट करणं किंवा डाएट घेणं म्हणजे चौरस आहार, ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो ते. आता आयुर्वेदानुसार सगळे रस पोटात जाणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी कधीच असं केलं नाही की एखादी गोष्ट पर्टिक्युलर गोष्ट खाणं बंद केलं आहे. फॉर एक्झाम्पल भात खाणंच बंद केलं आहे किंवा एक पर्टिक्युलर गोष्टच बंद केली आहे, म्हणजे गहूच खाणं बंद केलं आहे. जसं सध्या चपाती खात नाही आहोत, पण गव्हाचे इतर पदार्थ आम्ही खातो. सो त्याच्यामुळे आयुर्वेदानुसार जसे सगळे रस पोटात जाणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी सगळ्या प्रकारचं सगळं खाणं गरजेचं आहे. पण कधी कधी काय असतं, काही लोकांना ॲलर्जीज असतात, काही लोकांना काही गोष्टी बॉडीला सूट होत नाही, त्या रिॲक्ट करतात. अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. तर डाएटमध्ये अर्थात मी व्हेजिटेरियन असल्यामुळे माझं सगळं डाएट हे शाकाहारीच असतं. मी फार फूडी नाही आहे, त्याच्यामुळे मला असं फास्ट फूड किंवा ऑइली स्पायसी असं मुळातच लहानपणापासून आवडत नाही. त्याच्यामुळे माझं जेवणच सात्विक असतं, सोज्वळ असतं, त्याच्यामुळे तो एक मला बेनिफिट इनडायरेक्टली माझ्या स्किनसाठी आणि हेअरसाठी होतोच. पण अपार्ट फ्रॉम दॅट अशा कुठल्या गोष्टी आहेत मी रेग्युलरली माझ्या जेवणात घेते. ते सगळ्यात सुरुवातीला माझ्या दिवसाची सुरुवात मी मेथीचं पाणी घेऊन करते. मी माझ्या प्रिव्हियस व्लॉगमध्ये सुद्धा दाखवलं होतं की काय करायचं, रात्री 1 चमचा मेथीचे दाणे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत टाकायचे, सकाळी ते पाणी छान मिक्स करायचं चमच्याने आणि ते गाळून प्यायचं. काही लोक ते उकळून सुद्धा पितात, पण सकाळी काय होतं की फार घाई असते, ऑलरेडी टिफिन बनवायचा असतो, आपलं सगळी आवरावरी करायची असते, त्यात वेगळं ते कोण करत बसणार. त्याच्यामुळे मी फक्त ते गाळते, छान मिक्स करून व्यवस्थित गाळून घेते आणि ते 1 ग्लास पाणी पिते. आता अर्थात मेथी ही केसांसाठी छान असतेच, पण ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे, कारण काही महिन्यांपूर्वी मलाही हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होत होता किंवा कधी कधी पिरियड्स इरेग्युलर होतात. सो जर का तुम्ही हे रेग्युलर बेसिसवर पाहिलं तर हॉर्मोन्ससुद्धा बॅलन्स राहतील आणि अर्थात केसांसाठी तर ते गुणकारी आहेच. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेथीचा वापर. अपार्ट फ्रॉम दॅट मेथीची भाजी दररोज खाणं होतेच, आणि त्याशिवाय आमच्या घरात मेथीचे लाडू हे वर्षाच्या 12ही महिने भरून ठेवलेले असतात. म्हणजे दुसरी गोष्ट आहे आवळा.
आता आवळा सरबताच्या फॉर्ममध्ये, सुपारी तर काही क्वचित खाल्ली जाते, पण सरबत जर रेग्युलर बेसिसवर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सरबताचा सुद्धा उपयोग करू शकता. आमच्या श्रीवर्धनला फार उत्तम घरगुती सरबतं मिळतात, त्याच्यामुळे मग तिथे गेल्यानंतर आम्ही ती आणून ठेवतो आणि ती पीत असतो. सो आवळा आणि मेथीचा वापर म्हणजे मस्ट आहे आमच्या जेवणामध्ये किंवा दररोजच्या आहारामध्ये. त्याच्यामुळे अर्थात केस छान राहायला मदत होते. पालेभाज्या, फळं, पाणी व्यवस्थित पिणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. अपार्ट फ्रॉम दॅट कधी कधी काय होतं ना, आता आपण सध्या रील्स आणि इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया इतकं बघतोय की दर 5व्या मिनिटाला एक रील दिसते की केसांसाठी हे खा, केसांसाठी ते खा. आपण सेव्ह करून ठेवतो, शेअर करून ठेवतो आणि एका पॉईंटला विसरतो. किंवा असं होतं की 10 गोष्टी एकदाच आहारामध्ये खायला सुरुवात करतो. तर प्लीज असं करू नका. एका वेळेस एकच गोष्ट, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, असं हळूहळू हळूहळू वाढवत जा आणि देन मग ते तुम्हाला तुमच्या रुटीनचा एक व्यवस्थित पाळवायला मदत करते. आता ह्या 2 गोष्टी जशा मी रेग्युलर बेसिसवर माझ्या जेवणात घेते, तसेच आहे मल्टीव्हिटॅमिन्स. मल्टीव्हिटॅमिन्स ट्रायको गोल्ड नावाचे मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, जे माझ्या डॉक्टरांनी मला सजेस्ट केले. मल्टीव्हिटॅमिन्स तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कुठलेही घेऊ शकता. कारण बेसिकली काय होतं, आपण आपल्या दररोजच्या आहारात सगळ्यातले सगळं अजिबात खात नाही. आपण म्हणजे प्रोटीन पण खातोय का किंवा कार्ब्स पण घेतोय का, असे सगळे न्यूट्रिशन्स किंवा मायक्रो न्यूट्रिएंट्स वगैरे आपल्या जेवणातून पोटात जात नाही. त्याच्यामुळे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे, एक मल्टीव्हिटॅमिन्सची गोळी घेणं गरजेचं आहे. मी लहानपणापासून एक गोळी घेत होते, A to Z नावाची. तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलं असेल किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरने कधीतरी अशक्तपणा आलाय, थकवा आलाय म्हणून A to Z नावाची गोळी रेकमेंड केली असेल. 250 ते ₹250 रुपयांपर्यंत ती मिळत असेल. नॉर्मल मेडिकलमध्ये सुद्धा मिळते. ती सुद्धा अतिशय उत्तम गोळी आहे, ज्याच्यात सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, मल्टीव्हिटॅमिन्स आहेत आणि ती दररोज एक घेतली की स्किनसाठी पण छान आहे, केसांसाठी पण छान आहे. सो पहिलं आहे डाएट. तुमचा बॅलन्स डाएट, तेलकट कमी, तुपकट कमी. तुपाचा वापर ऑफकोर्स मी माझ्या जेवणात दररोज तूप असतं, सकाळी पण असतं, संध्याकाळी पण असतं. सो व्यवस्थित आहार, पोर्शन कंट्रोल, कारण गोड मी फार तसं खात नाही, क्वचित कधीतरी खाल्लं तर. सो मी सगळं खाते, पण ना मी पोर्शन कंट्रोल करते, सांभाळून खाते. सो तो एक आहारात तुम्ही तुमचाही वापर करू शकता. सो सगळ्यात पहिली गोष्ट झाली डाएट. अर्थात प्रत्येकाच्या आवडीनिवडी आहेत, कोणी व्हेज खातं, नॉनव्हेज खातं, पण अर्थात या 2 गोष्टी असतात. आणि तिसरी गोष्ट प्रोटीन. मी अंडं किंवा मी नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे उकडलेले मूग, काही व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितले असेल तर उकडलेले मूग आमच्याकडे सकाळपासून उकडून ठेवलेले असतात. जसा वेळ मिळेल तसे ते आम्ही दिवसभरात खात असतो. प्रथमेश तर त्याचा पहिला ब्रेकफास्ट म्हणजे उकडलेले मुगाचा असतो. मला तसं जमत नाही, पण मग मी लंचच्या वेळेस किंवा डिनरच्या वेळेस ते खाते. सो येस, दॅट्स इट. हे झालं माझं पहिलं डाएटचा भाग. सो येस, पहिलं झालं डाएट. हे मी सगळं डाएटमध्ये फॉलो करते एका हेल्दी केसांसाठी किंवा हेल्दी केसांच्या रुटीनसाठी. ओके, जेवण तर झालं, डाएट तर झालं. आता आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल गप्पा मारतो, डाएट म्हणा किंवा वर्कआउट म्हणा. तर मला बऱ्याचदा हा प्रश्न विचारतात की ताई तू कुठला शॅम्पू लावतेस किंवा ताई तू कुठलं हेअर ऑइल लावतेस. तर हेअर ऑइल आणि फक्त शॅम्पू आणि बाह्य गोष्टी, बाह्य प्रोडक्ट्स लावून काहीच होत नाही जर तुम्ही तुमचं डाएट फिक्स नाही केलं, जर तुम्ही तुमची झोप फिक्स नाही केली आणि जर तुम्ही तुमचं वर्कआउट फिक्स नाही केलं. पहिल्या या 3 गोष्टी फिक्स करा आणि शेवटचं करा नाही करा त्याचा इतका काही परिणाम होणार नाही. म्हणजे ऑफकोर्स होतो, करेक्ट प्रोडक्ट वापरणं अत्यंत गरजेचं आहे. पण तुम्ही खूप एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट घेतलेत, ते वापरताय आणि तुमचं डाएटच योग्य नाही आहे, तुम्ही झोपतच नाही आहात किंवा तुमचं पाण्याचा इंटेकच चांगला नाही आहे, तर त्या प्रोडक्ट्सचा जसा हवा आहे तसा रिझल्ट येत नाही. सो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप आणि वर्कआउट. दिवसभरात ना वर्कआउट करणं, मग तुम्ही चाला, तुम्हाला जो वर्कआउटचा फॉर्म आवडतो, योगासन आवडतात ते करा, पण शरीराची हालचाल होणं, वर्कआउट करणं इज मॅन्डेटरी, केलंच पाहिजे. आठवड्यातून ॲटलिस्ट 3 दिवस किंवा 4 दिवस तरी दररोज अर्धा तास, पाऊण तास चाला, काही वर्कआउट करा, जिथे शरीरातून थोडा घाम निघेल. किंवा बऱ्याच असं म्हणतात की असे घामच यायला पाहिजे मगच वर्कआउट केलं पाहिजे, असं काही नाही. कधी कधी स्ट्रेंथच्या आपल्या ट्रेनिंग्ज असतात जिममध्ये वगैरे, बऱ्याचदा घाम येत नाही आहे, पण दॅट इज अ फॉर्म ऑफ वर्कआउट जो करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे वर्कआउट पाहिजेच. मी योगासनं करते, मला जिम पण मी करून बघितलं, पण जिमपेक्षा मी जास्त योगासनांमध्ये रमते. त्याच्यामुळे मी दररोज सूर्यनमस्कार करते. आत्ता रिसेंटली सूर्यनमस्कार अपग्रेड करून ते 45 आले, पण त्याच्या आधी मी 25, कधी 24, कधी 30 असे सेट असायचे. सो आता 15-15चे 3 म्हणजे 45 वर्कआउट, 45 सूर्यनमस्कार, आणि ते फारच लाभदायक आहेत. म्हणजे त्याच्याने स्किनवर पण ग्लो येतो आणि केससुद्धा छान राहतात. दुसरं अत्यंत इम्पॉर्टंट आहे सर्वांगासन. खूप उत्तम आहे केस वाढीसाठी, ब्लड सर्क्युलेशनसाठी, रक्ताभिसरण खूप छान होतं. सो सर्वांगासन पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे वर्कआउट किंवा सूर्यनमस्कार इम्पॉर्टंट आहेत. झोप,
7 तास झोप गरजेची आहे, जी मला माहीत आहे की प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. पण ती काही करून एक 6 तास जरी तुम्हाला विदाऊट डिस्टर्बन्स म्हणजे अधेमध्ये आपण बऱ्याचदा होतं की 3 वेळा उठतोय, 4 वेळा उठतोय, कधी 2 वेळा उठतोय. ती डिस्टर्बवाली झोप नाही. सलग वन गोमध्ये जर तुम्ही 6 तास झोपत असाल, तर ती सुद्धा झोप फार छान होते. कारण काय होतं ना, झोप एकदा बिघडली, वर-खाली झालं, तर आपण अगेन हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. शरीरातली रसायनं इकडे-तिकडे व्हायला लागतात आणि झोपेचा इम्पॉर्टन्स मला ना सिरियसली अलीकडे कळायला लागले. म्हणजे ह्या 2-3 महिन्यामध्ये मी ऑब्झर्व्ह केलं की बऱ्याचदा असं व्हायचं की प्रथमेशचे प्रीमियर्स लेट नाईट सुटायचे. आम्हाला घरी यायला 1:30 पावणे 2 व्हायचा आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी लवकर उठून काहीतरी 6ला उठूनच मग ऑफिसला गेले, तो दिवस, त्याच्या दुसरा दिवस अत्यंत खराब जायचं. मग सतत झोप यायची, चिडचिड व्हायची, मग काहीतरी ॲक्नेच आलेत आणि काहीतरी असं व्हायचं. आणि मला कळलं की नाही, झोपेचा आत्ता मला कुठेतरी इम्पॉर्टन्स कळतोय. सो प्लीज झोप जितकी व्यवस्थित घेता येईल. मला माहिती आहे प्रत्येकाची कारणं असतात, कामं असतात, पण त्यातून जर तुम्ही व्यवस्थित झोप घेऊ शकत असाल तर ती खूपच छान आहे. सो डाएटसोबत वर्कआउट, एक्सरसाइज, छोटासा फॉर्म कुठला तरी एक्सरसाइजचा प्लस व्यवस्थित पूर्ण झोप घेतली तर केसांचं सुद्धा आणि त्वचेचं सुद्धा दोघांचंही आरोग्य छान व्यवस्थित राहील. नंबर 3, इतर टिप्स. अशा कुठल्या टिप्स आहेत ज्या आपण फॉलो केल्या पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं, घराच्या बाहेर जेव्हाही पडू, चालत जाणार असू, बाईकवर जाणार असू, सायकलवर जाणार असू, बसने जाणार असू, ट्रेनने जाणार असू, केसांना स्कार्फ बांधणे. चेहऱ्याला, केसांना दोघांना बांधलं तर चेहऱ्याचंही संरक्षण होतं, केसांचंही संरक्षण होतं. ॲटलिस्ट धुळीपासून, उन्हापासून थोड्याफार प्रमाणात का होईना ते दोन्ही गोष्टी सुरक्षित राहतात. नंबर 2, जोपर्यंत केस मला हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, जे मी फॉलो केलं आहे. जोपर्यंत माझे केस पांढरे होणार नाही आहेत, ग्रे होणार नाही आहेत, तोपर्यंत मी केसांना कलर करणार नाही. आजकाल सोशल मीडिया, इन्फ्लुएन्स, हा हेअरकट आला, तो हेअरकट आला, हे हायलाईट आलं, ही स्टायलिंग आली, चला जाऊन केस कापा, चला स्ट्रेटनिंग करा, चला केसांचं कर्लिंग करा, मग काहीतरी हॉट एअर ब्रश आला आहे मार्केटमध्ये, मग ती ब्रश केल्यावर अशी हेअरस्टाईल होते. काही गरज नाही. सगळ्यात आधी तुमचे केस जे आहेत ना, ते जसे आहेत तसे पहिले ॲक्सेप्ट करा की माझे केस कर्ली आहेत, मग मला नको, मला माझे केस कुरळे आहेत ना, मला तिच्यासारखं तिच्यासारखे स्ट्रेट केस हवे. मी दुसऱ्या दिवशी गेले आणि स्ट्रेटनिंग करून आले आणि मग तिथे पैसे घालवले. वरती खूप सारे केमिकल्स पण आले माझ्या डोक्यावरती. मग ते मी मेंटेन नाही केलं, प्रॉपर हेअर स्पा नाही केलं, त्याचे वेगळे शॅम्पू, त्याचे वेगळे कंडिशनर, हे काही केलं नाही आणि मग माझे केस परत गळायला आले. सो अशा सगळ्या 12 भानगडी करण्यापेक्षा मुळात तुमचे जसे केस आहेत नॅचरल तसेच राहू दे. त्यामध्ये, त्या लुकमध्ये तुम्ही स्वतःला आवडून घ्या, तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करायला शिका. आणि काही नाही, प्रत्येकजण जसा आहे तसा दिसायला सुंदरच असतो, ब्युटिफुलच असतं. प्रत्येकाला देवाने युनिक सौंदर्य दिलं आहे, युनिक केस दिले आहेत, युनिक हेअरस्टाईल आणि एक अपिअरन्स दिला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ती कंपॅरिझन किंवा इतर केमिकल्स डोक्यात घालून घेण्यापेक्षा आणि वाट लावून घेण्यापेक्षा आहेत तसे केस वापरा, आहेत तसे केसांमध्ये स्वतःला पाहायला शिका. सो त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत केसांना कलर केला नाही, त्याच्यामुळे माझे केस पांढरेही झाले नाही आहेत. पण मी सुद्धा कदाचित माझे केस व्हाईट व्हायला सुरुवात झाली तर मे बी कलर करेन, आय डोंट नो. पण आत्ता तरी कलर करणार नाही. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्लीज ह्या सगळ्या केमिकल ट्रीटमेंटच्या भानगडीत अजिबात पडू नका. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं जे स्टायलिंग होतं, म्हणजे अर्थात स्ट्रेटनिंग करताना किंवा कर्ल्स करतात, पण एक टेम्पररी करतो ना कधी कधी इव्हेंट्ससाठी, लग्नामध्ये कधी कर्लिंग करायचं किंवा स्ट्रेटनिंग करायचं, कधीतरी इज ओके, पण नॉट ऑन डेली बेसिस. बऱ्याचदा असं होतं ना की आपण ती सवय लावून घेतो, नाही मला हे छान वाटतं मग हेच करूया. नाही, जेवढी हीट केसांना तुम्ही कमी द्याल, नॅचरल जेवढं ठेवाल तेवढे ते छान आणि सुंदर राहतील आणि मस्त ते ग्रो होतील. अगेन पुढची टिप, केस धुताना खूप गरम पाण्याचा वापर करायचा नाही, अजिबात नाही. म्हणजे केसांसाठी पण नाही, त्वचेसाठी सुद्धा नाही. अगदी थंड पाण्याने धुवायचे का नाही, बऱ्याचदा सर्दी होते, सहन होत नाही. कोमट पाणी ओके चालेल, व्यवस्थित छान धुतले जातात, त्यातली धूळ, माती, ऑइल असेल ते सुद्धा छान निघतं. सो त्यामुळे ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. अजून एक गोष्ट आहे की केस धुतल्यानंतर ते मी एअर ड्रायच करते, मी कधीही ड्रायर वापरत नाही. अनटिल अँड अनलेस कुठलं शूट आहे आणि इम्पॉर्टंट काहीतरी हेअरस्टायलिंग करायचं आहे, त्यावेळेस मग ते लोक करतात, ते सुद्धा मला आवडत नाही. पण मी नॅचरली एअर ड्राय जे आहेत नॉर्मल टॉवेलने पुसायचे आपलं छान पंचा किंवा मऊ कापडाने, आणि हवेखाली, फॅनखाली सुकवायचे. दिवसभर ते सुकतात, नॅचरली एअर ड्राय होतात. जर गरजेचं असतील तरच ड्रायर वापरा, अदरवाईज ते नॅचरल ठेवा. ओके, अजून काय टिप देऊ जे मी फॉलो करते? या दॅट्स इट, एवढ्याच आहेत. काही आठवलं तर मी डेफिनेटली ते तुम्हाला रिकमेंड करेनच. पण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत बेसिक, की ज्या आपले केस छान ठेवायला मदत करतात. ऑल्सो रात्री झोपताना
माझे केस लांब असल्यामुळे मी छान सैल वेणी घालून झोपते, कारण केस ओपन ठेवले की ते झोपेत त्याचं घर्षण वगैरे होऊ शकतं. दिवसभर पण ऑफिसमध्ये काय होतं, सकाळी मी इथे छान असा क्लच माझा असतो नॉर्मली, तर त्यामुळे तो तसे केस लूज असतात. ऑफिसमध्ये एसी असल्यामुळे काही गरम व्हायचा प्रश्न नाही, उलट थंडीच वाजते. त्यामुळे ते मला छान मेंटेन करता येतात. पण अदरवाईज कधी कधी जर केस ना आपण वरती बांधतो, बऱ्याच जणांना सवय असते की असा एकदम टाईट आंबाडा बांधायचा, करकचून असा रबर वगैरे, तर प्लीज करू नका. कारण जेव्हा तुम्ही ओपन कराल ना तेव्हा तुमची रिॲक्शन असते, हा किती बरं वाटतंय, असं असं साधारण डोकं दुखतं ना असं फार हे करून. सो केस शक्यतो लूज बांधा, किंवा खाली क्लिप बांधलात तरी चालेल, असं घेऊन इथे आपण एक क्लिप बांधतो तसा बांधला तरी चालेल. पण शक्यतो फार असं काही करकचून केसांना बांधायचं नाही. रात्री झोपताना मात्र छान मी वेणी घालून झोपते, कारण ते लॉंग आहेत. जर छोटे असते तर मी ओपन ठेवून झोपताना जी उशी असते ना, उशी जर घेत असाल तर ती सॅटिनच्या कवरची असावी, कॉटनचं कवर नसावं. कारण अगेन केसांचं घर्षण फार होत नाही. आणि ती 1, 2 किंवा 3 दिवसांनी कंपल्सरी धुवायची. आठवडाभर महिनाभर एकच उशीचं कवर नाही ठेवायचं, ती धुत राहायची. म्हणजे जेवढा पण हायजेनिक ठेवू तितकं छान. कंगवा 2 दिवसातून 3 दिवसातून आपला जो आहे तो धुवायचा. लाकडी वापरत असाल तरीही तो साफ करायचा, आणि नॉर्मली जर वापरत असाल तर तो धुणं गरजेचं आहेच. सो या काही टिप्स आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या केल्याच पाहिजेत. सो त्या डेफिनेटली तुम्ही करा. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठले प्रोडक्ट्स वापरते मी. जसं आधीच म्हणाले की प्रोडक्ट्स कुठले वापरतो आपण, त्यापेक्षा आधीच्या 3 गोष्टी 4 गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. प्रोडक्ट्स फक्त बाह्य आहे, बाहेरून अप्लाय केले जातात, ते फार कमी वेळासाठी असतात. म्हणजे जसं शॅम्पू हार्डली 2 मिनटं किंवा 3 मिनटं असेल केसांवर. पण तेल वगैरे आहे हे तर ऑफकोर्स जास्त वेळ शोषून घेतलं जातं, त्याच्यामुळे ते तितकं आहेच इफेक्टिव्ह आहे, नो डाऊट. पण पहिल्या गोष्टी करणं हे खूप गरजेचं आहे. आपण सुरुवात करूयात. मल्टीव्हिटॅमिनबद्दल तर मी बोललेच. शॅम्पू लहानपणापासून ते आत्ता वय वर्ष 30 मी क्लिनिक प्लस हाच शॅम्पू वापरते. मी या शॅम्पूबद्दल रिसेंटली बऱ्याच रील्स ऐकल्या, ते असंच आहे तसंच आहे, हानिकारक आहे हे ते. या इतक्या वर्षामध्ये मला काहीही झालं नाही, मला छान इफेक्ट आला. रादर मी कधी शॅम्पू चेंज केला तर तो माझ्या केसांना सहन होत नाही आहे. बाय द वे माझे जे डॉक्टर आहेत, डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, ज्यांच्याकडे मी गेले 1.5 वर्ष मी आणि प्रथमेश तिथेच ट्रीटमेंट घेतो. म्हणजे मध्ये मध्ये जाऊन चेकअप करणं, मल्टीव्हिटॅमिन्स घेणं, कधी डॅन्ड्रफ झाला त्याबद्दल चेकिंग करणं वगैरे वगैरे. तर त्या डॉक्टरांचे डिटेल्स पण पाहिजे तर मी कॅप्शनमध्ये देईन, डेफिनेटली तुम्ही सुद्धा चेकआउट करू शकता. ओशीवराला त्यांचं क्लिनिक आहे, ठाण्यात पण आहे आणि ऑल्सो पुण्यात पण आहे. सो मी क्लिनिक प्लसबद्दल बोलत होते. मी लहानपणापासून हे वापरते. प्रथमेशसुद्धा हाच शॅम्पू वापरतो आणि आमच्या दोघांचेही केस कधीच याच्यामुळे गळले नाहीत किंवा आम्हाला काही त्रास झाला नाही. रादर शॅम्पू चेंज केल्यावर आम्हाला त्रास झाला. सो हेच लहानपणापासून ॲडमध्ये वगैरे बघितलेलं आणि ते फार, आणि कुठल्याही मेडिकलमध्ये ते मिळतं. सो येस. त्याच्यानंतर आहे कंडिशनर. डवचं कंडिशनर वापरते मी. हे आहे इंटेन्स रिपेअर, पण त्याच्यात पण असं काही स्पेसिफिकेशन नाही आहे, म्हणजे मिळेल ते घेऊन यायचं का लावायचं. सो शॅम्पू झाल्यानंतर कंडिशनिंग असतं. आणि त्याच्यानंतर आहे लिओन. आता ही फार छोटी बाटली ॲक्च्युली, म्हणजे मोठी संपली आणि म्हणजे ट्रॅव्हलची बॉटल आहे. सो माझ्या लक्षात आलं की अरे ही आहे, ही संपूया आणि मग लावूया. तर हे मी 6वीपासून लावते. माझी मावशी ॲक्च्युली ती एअर होस्टेस होती. सो होती म्हणजे ती 35 नंतर रिटायर व्हायला लागतं. सो आत्ता ती काम नाही करत आहे. तर तिने मला सजेस्ट केलेलं की मी तिचे पण केस फार लांब होते, आईची बहीण म्हणजे अनुवंशिकच. तर तेव्हा मी तिला असं वॉश केल्यावरती लावताना बघितलेलं. तर मी म्हणाले काय आहे मावशी, तर ती म्हणाली लिओन आहे, हेअर सिरम आहे. तर मी लावू का, म्हटलं लाव, कारण माझे केस शॉर्ट होते पण जाड होते आणि ते गुंतायचे धुतल्या वेळेस सुकताना वगैरे. मी तेव्हापासून लावायचं आणि हे सुद्धा मी कधीच चेंज केलं नाही आहे. मध्ये मध्ये मी ट्रेसेमी वगैरे वापरून बघितलेलं, कारण प्रथमेश ट्रेसेमीचं सिरम वापरतो. सो ते सुद्धा म्हणजे काही सूट झालं मला त्याच्याने, पण काही केस गळले किंवा असं काही खराब नाही. पण मग मला ह्याची सवय आहे तर मी हेच कंटिन्यू करते. बस हे 3च प्रॉडक्ट्स आहेत. या व्यतिरिक्त कुठलंही प्रॉडक्ट मी अप्लाय करत नाही. तेल जसं मी तुम्हाला अनेक रील्समध्ये माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितले की मी केसांना कांद्याचा ज्यूस लावते केस धुण्यापूर्वी. आता काय होतं ना, मला हे आमच्या डॉक्टरांनीच सांगितलेलं. माझं केसांना तेल लावणं जवळजवळ 3.5-4 महिने झालं बंदच केलं आहे, कारण की नॅचरली ऑइली होतात. त्यात मी रात्रभर तेल लावायचे आणि दुसऱ्या दिवशी मग धुवून टाकायचे. आणि त्याच्यानंतर मग मध्ये मध्ये काय झालेलं की 1-2 हे एक प्रॉडक्ट पण होते, मी तुमच्यासोबत ते एका रीलच्या माध्यमातून शेअर केलेलं. सो ते टेस्ट करायचं होतं सिरमचं. आणि त्याच्यामुळे
तो 1 महिना वेगळाच गेला. टेस्टिंग, ट्रायल, एरर ते सुद्धा मला सूट झालं ऑल्सो. त्याच्यामुळे मी ते लिंक पण शेअर केली होती आणि मी तुम्हाला चॅटमध्ये पण पाठवेनच. इथले छोटे बेबी हेअर ग्रो व्हायला सुरुवात झाली होती. सो त्या प्रॉडक्टचा पण इफेक्ट आला. बट माझी ऑलरेडी ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे मी विचार केला की 1 महिना आपण ते कंप्लीट करूया. ते संपलं की मग आपण आपलं जे रेग्युलर प्रोडक्ट आहेत ते वापरायला सुरुवात करूया. सो त्यानंतर डॉक्टरनी माझं केसांना तेल लावणं बंद केलेलं, कारण की त्यामुळे माझे केस गळायला लागलेले. ऑलरेडी ऑइली, त्यात रात्रभर एक 8-10 तास केसांवरती तेल लावताना आपण नॉर्मली माणसात लावत नाही, चपचपून वाटीभर असं लावतो आणि त्याच्यामुळे मग ते फार गळायचं. मला कळायचं नाही केस का गळतात आणि नंतर कळलं. मग ते जरा बंद केलं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं थोडे दिवस तेल लावू नकोस जोपर्यंत ते नॉर्मल होतात. आणि मग मी माझं कांद्याचं ते कंटिन्यू करायचं आहे. कधी कधी मला वाटलं केस फार रफ झालेत, होतं ना असं, म्हणजे पॉल्युशन आहे आणि बाहेर आपण जातो कधी कधी उन्हात वगैरे शूट्स असले की. मग त्यावेळेस ना कांद्याच्या रसामध्ये मी खोबरेल तेल मिक्स करते, ते छान लावते, अर्धा तास वगैरे ठेवते आणि मग धुते. मग त्यामुळे काय होतं, मॉइश्चर पण होतं, कांदाही लावला जातो आणि केसही छान होतात. सो हा एक उपाय आहे. दॅट्स इट. आणि मी माझ्या मल्टीव्हिटॅमिनबद्दल तर सांगितलंच. तर बस हेच छान स्वस्त मस्त लहानपणापासून वापरत आलेले प्रोडक्ट मी वापरते. खूप गाईज बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर फिरत असतात. हे प्रोडक्ट्स ते प्रोडक्ट्स, पण तुम्हाला जे योग्य वाटतील, तुम्हाला जे सूट होतील, किंवा रादर मी तर सजेस्ट करेन जे आपण पहिल्यापासून वापरतो तेच कंटिन्यू करा. योग्य आहार घ्या, बॅलन्स आहार घ्या, वर्कआउटकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर तुमच्या झोपेचं सायकल आहे ते गणित एक व्यवस्थित बसवा. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकत्र जुळून आल्या की काही प्रॉब्लेम नसतो. जेवणामध्ये ऑल्सो मी सांगायला विसरले, पालक सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. सीड्सचा आजकाल एक प्रकार आहे, म्हणजे मी सकाळी ती गोष्ट पण आय थिंक मी मिस केली. मेथीचं पाणी पिऊन झाल्यानंतर मेथीचं पाणी पिऊन झाल्यानंतर भिजवलेले बदाम, भिजवलेल्या मनुका, कुठलेही ड्रायफ्रूट असेल तर ते आम्ही थोडं थोडं खातो, प्रथमेश आणि मी. आणि दिवसभरात सीड्ससुद्धा वेगवेगळ्या, म्हणजे आजकाल मला हे सीड्सबद्दल कळलं की चिया सीड्स आहेत, भोपळ्याच्या बिया असतात, वेगवेगळ्या मिक्स सीड्ससुद्धा असतात. सो त्या चमचाभर सीड्स खाणंसुद्धा फार छान हेल्दी राहतात. अळीव आहे, जवस आहे, हे सुद्धा तुमच्या आहारामध्ये तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. ते सुद्धा फारच उपयोगी आणि गुणकारी आहे. एक गोष्ट आवर्जून सांगेन, जर तुम्हाला सध्या एक्स्ट्रीम काहीतरी होतं, म्हणजे खूपच हेअरफॉल होतो आहे, किंवा खूप डॅन्ड्रफ आहे, किंवा खूप हेअर थिनिंग सुरू आहे, किंवा पटापट केस तुमचे पिकत आहेत, तर प्लीज इमिजिएटली जाऊन डॉक्टरांना भेटा. कुठल्याही वेळी तुमच्या फॅमिली डॉक्टर असतील किंवा डर्मॅटोलॉजिस्ट असेल, पण प्लीज डॉक्टरांना भेटा. कारण काही सिव्हिअर कंडिशन असतात. ॲनिमिक असू शकतो माणूस, ॲनिमिया झालेला असेल, किंवा ॲनिमियाची सुरुवात असेल. कधी कधी बॉडीमध्ये आयर्न कमी होतं, हिमोग्लोबिन कमी होतं, झिंकची लेवल कमी होते, विटॅमिन डी कमी होतं. सो आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच गोष्टी कमी झाल्यामुळे सुद्धा त्यांचा परिणाम केसांवर होतो, त्वचेवरती होतो. सो ते पहिला फिक्स करा. माझी एक फ्रेंड आहे, तिचं खूपच आय थिंक हेअरफॉल वगैरे होत होतं आणि नंतर कळलं की काहीतरी हिमोग्लोबिन कमी झालं होतं तिचं. कधी कधी प्रोटीन इंटेक आपला योग्य प्रमाणात नसतो, कारण आपलं कसं चपाती, भाजी, भात, वरण असं बेसिक असतं, मग त्यात प्रोटीन मिस होतं कधी कधी. म्हणजे अर्थात वरण वगैरे असेल तर ठीक आहे, डाळीतून जातच, पण मग आपण बऱ्याचदा कार्ब्सवर फोकस करतो, भात, चपाती अशा गोष्टी, आणि बाकीच्या गोष्टी फार थोड्या प्रमाणात खाल्ल्या जातात. सो त्याच्यामुळे हे सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे इमिजिएटली गाईज, जर असा काही एक्स्ट्रीम हेअरफॉल होत असेल तर प्लीज, कारण केस पुन्हा ग्रो व्हायला वेळ लागतो, त्यामुळे ते अजून डॅमेज होण्याच्या आधी प्रॉपर व्यक्तीचं कन्सल्टेशन घ्या, डॉक्टरांना जाऊन भेटा, त्यांच्याकडनं सल्ला घ्या, त्यांच्याकडनं औषधे घेऊन सुरुवात करा. रँडमली कुठल्याच इन्फ्लुएन्सरनी सांगितलं आहे किंवा मी सांगितलं आहे, कोणीही काहीही सांगू, मी डॉक्टर नाही आहे, कुठले इन्फ्लुएन्सर्स डॉक्टर नाही आहेत, एक्सेप्शनल्स असू शकतात. जे तुम्हाला तुमचे डॉक्टर 1-on-1 कन्सल्ट करू शकतात, ते कुठलाच इन्फ्लुएन्सर कधी करू शकत नाही. घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपाय सोडल्यास जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुमच्या त्वचेला, तुमच्या स्किनला जर योग्य प्रमाणात सूट होणार असतील तरच तुम्ही ते करणं गरजेचं आहे. दॅट्स इट. ऑल अबाउट माझं हेअर केअर रुटीन, टिप्स, डाएट, आणि मी काय काय फॉलो करते, कसं करते, हे सगळं तुम्हाला मी असं दिलखुलासपणे सांगितलं आहे. तर तुम्हाला ह्यातला कुठला भाग आवडला, कुठली टीप आवडली, कुठली गोष्ट आवडली, हे प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओचा आनंद घ्या, आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, सो दॅट त्यांनासुद्धा ही इन्फॉर्मेशन मिळेल. ओके बाय. हॅपी हेअर केअर रुटीन.